पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत डॉक्टर सौ शुभा साठे लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंच्या पत्नींनी भोगलेल्या संघर्षमय जीवनाची गाथा, त्या तिघी. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत. आज या अभिवाचनाचा भाग 63वा. ताई मावशी, प्रवास व्यवस्थित झाला नाही? म्हणजे काही त्रास झाला नाही ना? नाही रे विजय, सगळं काही अगदी व्यवस्थित झालं बघ. अरे, मुंबईहून इथं नागपूरला आले, पण पोटातलं पाणी जरा देखील हल्लं नाही बघ. हो मावशी, विक्रम भाऊमुळे हेही सुख तुला अनुभवता आलं. हो बाबा, तेही खरंच. बघ ना, लहानपणी बैलगाडी घोडागाडीतून प्रवास झाला, त्यानंतर मोटार रेल्वे असाही प्रवास झाला, आणि आता हा विमान प्रवास. पण विजय, एक सांगू, मला ना अजून स्कूटर प्रवास तेवढा करायचा राहिला. अगं मावशी, सुरेश तुझा लाडका भाचा तुला मुंबईतल्या मुंबईत सुद्धा स्कूटर प्रवास घडवून आणेल. हो बाबा, खरंय तुझं. दादरच्या आपल्या घरापासून चप्पाच्या घरापर्यंत तो मला नेईल हो स्कूटरवर. ताई, हातपाय धुवून जेवून घ्या आणि आराम करा, संध्याकाळी कार्यक्रमाला जायचंय. विजयची पत्नी शैलजा म्हणाली. अत्यंत अतिथ्यशील स्वभावाची शैलजा ताई, स्वामिनी, विक्रम भाऊ सगळ्यांचंच खूप मनापासून करत होती. ऐन मे महिना, त्यातून नागपूरचा उन्हाळा. उन्हाचा त्रास व्हायला नको म्हणून शैलजानं अगदी ताक पन्हापासून सगळं तयार करून ठेवलं होतं. संध्याकाळी मुख्य कार्यक्रमासाठी सगळी मंडळी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली. आमदार श्री भगवंतराव गायकवाड कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी नागपूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे आणि पुतळ्याचं अनावरण तत्कालीन सरसंघचालक परमपूज्य बाळासाहेब देवरसांच्या हस्ते. प्रमुख अतिथी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धाकट्या वहिनी श्रीमती शांताबाई नारायणराव सावरकर आणि श्री विक्रम सावरकर हे तर पुतळा समितीचे कार्याध्यक्षच. स्मारक समितीचे सगळे कार्यकर्ते डॉक्टर श्री प्र कुलकर्णी, डॉक्टर सुधाकर भालेराव, प्राध्यापक प्र पा सोनी, डॉक्टर वी स जोग, सौ शैलजा जोग, प्राध्यापक वीर पुंडलिक, श्री चंद्रकांत लाखे अशी सगळी मंडळी उपस्थित होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे शिल्पकार श्री सुधाकर बेलेकर हेही आवर्जून उपस्थित होते. अत्यंत उत्साही आणि सुगंधित असा हा सोहळा पार पडला. परमपूज्य बाळासाहेब देवरसांनी पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर व्यासपीठावरच ताईंना, सावरकर घराण्यातील महान सतीला साष्टांग नमस्कार केला. ताई सद्गतीत झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. बोलायला शब्द सुचत नव्हते. सावरकर घराण्यानं स्वदेश स्वातंत्र्यास्तव भोगलेले कष्ट आणि हाल अपेष्टा त्यांनी पाहिल्या होत्या, अनुभवल्या होत्या, आणि आता सावरकर घराण्याच्या वाट्याला येणारे सत्कार आणि पुरस्कारही त्या पाहत होत्या, अनुभवित होत्या. खरोखरच त्यांना वाटत होतं, धन्य धन्य आपुला वंश, सुनिश्चये ईश्वरी अंश, की रामसेवा पुण्यलेश, आपुल्या भाग्य लाभला. ताई आजपर्यंत कधीच व्यासपीठावर बसल्या नव्हत्या, पण आज त्या सन्माननीय पाहुण्या म्हणून व्यासपीठावर स्थानापन्न झाल्या होत्या. आणि त्यांना दिसत होतं बाबाराव, येसूवहिनी, माई आणि तात्या भाऊजी चौघेही आकाशातून हा सोहळा बघतायत. बाबाराव आणि येसूवहिनींचा तर आनंद गगनात मावत नाहीये. दोघेही एकमेकांकडे पाहून मंद हास्य करतायत. दोघांनाही हेच म्हणावंसं वाटतंय की पहा, माझा तात्या कसा हिंदू हृदय सम्राट म्हणून हिंदूंच्या हृदय सिंहासनावर स्थानापन्न झालाय. ताईंनी मनोमन मोठ्या बाई आणि मधल्या बाईंशी संवाद साधला. म्हणाल्या, तात्यांनी पेटवलेल्या यज्ञकुंडात अनेक लोकांनी स्वप्राणाचे बळी चढवले. हा यज्ञ निर्विघ्नपणे सिद्धीस जावा म्हणून जी सिद्धता करावी लागली, त्यात तुमचा दोघींचाही वाटा फार मोलाचा होता. पण तुमचा त्याग मूक राहिला, अज्ञात राहिला. पण आज न उद्या तो इतिहासाच्या कालपटलावर नक्की
नक्कीच चित्रित होईल. ताईंना जाणवलं की मोठ्या बाई आणि मधल्या बाई व्यासपीठावरच त्यांच्या आजूबाजूला येऊन उभ्या आहेत आणि म्हणतायत, लक्ष्मी, अगं तू सगळ्यात धाकटी, पण वेळ प्रसंगी धैर्य दाखवून या यज्ञकुंडात तूही आहुत्या टाकत गेलीस. तूही एक मूक समिधा आहेस या यज्ञकुंडातली. किती शांतपणे सारं सांभाळलंस, निभावलंस. पराकोटीच्या संकट काळातही तुझी देशनिष्ठा ढळली नाही. हीच देशनिष्ठा, हेच देशसेवेचं व्रत, हेच सतीचं वाण तू मोठ्या अभिमानानं विक्रमच्या हाती सोपवलंस. या कार्यात विक्रमच्या जीवाला धोका आहे हे जाणूनही तू त्याला कधी अडवलं नाहीस. उलट त्याच्याबद्दल कायम अभिमान आणि आत्मविश्वास वाटतो तुला. खरोखरच तू वीर पत्नी, वीर स्नुषा, वीर वहिनी आहेस, तशी वीर माताही आहेस. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही या उक्तीप्रमाणे तू हा देशसेवेचा वसा आयुष्यभर जतन केलास आणि अलगदपणे विक्रमच्या ओंजळीत टाकलास. आपलं व्रत सफल झालं. लक्ष्मी, आपल्या तिघींच्याही जीवनाची कहाणी सुफल संपूर्ण झालीय. धन्योहम, धन्योहम. ताईंनी पण अत्यंत भारावलेल्या मनस्थितीत मोठ्या बाई आणि मधल्या बाई यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मोठ्या बाई, मधल्या बाई, खरोखरच सावरकर कुळाला धन्य धन्य वाटावं असाच आजचा दिवस. पण या धन्यतेसाठी तुम्हाला केवढं मोल द्यावं लागलं. आयुष्यभर तुमची मनस्थिती कशी होती ते मी फार जवळून पाहिलंय, अनुभवलंय. पतीच्या अमरत्वासाठी आनंद मानायचा की तो स्वतःपासून अंतरला म्हणून दुःख? रामसेवा घडली म्हणून समाधान मानायचं की सौभाग्य लुप्तप्राय झालं म्हणून हळहळ व्यक्त करायची? भारताच्या भावी संसाराचा मंगलाचरण गायला गेला म्हणून उत्साह वाटू द्यायचा की स्वतःच्या भरल्या संसाराची माती झाली म्हणून विषण्णता व्यक्त करायची? मोठ्या बाई, तुम्ही तर या सगळ्या धामधुमीत अनेक वेळा मातृत्व सुद्धा गमावलं. दारिद्र्य आणि उपास तर तुमच्या दोघींच्या पाचवीलाच पुजलेले होते. इंग्रज नावाचा दशमग्रह तुमच्या कुंडलीत ठाण मांडून बसला होता. झाशीची राणी हातात शस्त्र घेऊन घोड्यावर स्वार होऊन लेकराला पाठीशी बांधून लढली म्हणून वीरांगना ठरली. तुम्ही दोघींनी हातात शस्त्र घेतलं नाही, पण आत्मसंयम, त्याग, बाणेदारपणा, सोशिकता या गुणसमुच्चयानं तुम्ही वीरांगनाच ठरल्या. श्री भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णानं म्हटलंय, पत्रम पुष्पम फलम तोय यो मे भक्त्या प्रयच्छती. खरोखर तुम्ही तर पत्र, पुष्प, फल, तोय सगळंच इदम न मम म्हणत मातृभूमीच्या चरणांवर अर्पण केलं, आणि ते सुद्धा मा फलेषु कदाचन. बाई, माई, जेव्हा जेव्हा इतिहास सावरकर बंधूंच्या त्यागाला आठवेल, प्रणाम करेल, तेव्हा तेव्हा तो प्रणाम तुम्हा दोघींच्या त्यागाला आणि सोशिकतेलाही असेल. आपल्या घराण्याला, विशेषतः तात्या भाऊजींना मिळत असलेले हे मान सन्मान पाहून मी पण धन्य झाले. भाऊजींचा विश्वास योग्य आणि सार्थ ठरलाय. बाई, माई, आता मी पण डोळे मिटायला मोकळी झाले. मलाही आता तुमच्या दोघींच्या भेटीची ओढ लागली आहे. पण तुमच्याकडे येण्यापूर्वी मी तुमच्या त्यागाची कहाणी पुढच्या पिढीला कळावी म्हणून त्याची सोय नक्कीच करून ठेवेन.
स्वातंत्र्यवीरांनी म्हटल्याप्रमाणे सावरकर कुळाची वेल अमर झाली. त्या वेलीवरची एक डहाळी शांताबाई नारायणराव सावरकर उर्फ ताई. ताईंना आपल्या आयुष्याचा हा जीवनपट शब्दात मांडण्याचा आग्रह होऊ लागला. हो तर पुढच्या पिढ्यांना हा त्यागाचा, बलिदानाचा इतिहास कळणार कसा? मग ताईंची तब्येत सांभाळून त्यांच्याकडचा हा आठवणींचा खजिना हळूहळू शब्दबद्ध केला निर्मला कर्वे यांनी. 20 मे 1985 स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात विख्यात साहित्यिक गोपाळराव गोडसेंच्या हस्ते हरिदिनीचा प्रकाशन समारंभ झाला. मूक त्यागाचं एक दालन जनतेसमोर खुलं झालं. 26 फेब्रुवारी 1983 स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं नागपूरच्या श्री शक्तीपीठातर्फे नागपूरच्या सुप्रसिद्ध कवयित्री श्रीमती प्रमिला भागवत यांच्या हस्ते ताईंचा रद्य सत्कार करण्यात आला. हिंदू महिला सभेच्या संस्थापक अध्यक्ष सुंदराताई भोपटकर यांच्या स्मरणार्थ ताईंना वीर महिला पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारख्या त्यांच्या या देशसेवेबद्दल भारत सदैव त्यांचा ऋणी राहील अशा शब्दात ताईंचा गौरव करून त्यांना मानपत्र देण्यात आलं. दूरदर्शननी पण सावरकर कुळाच्या या त्यागाची दखल घेतली. ताईंची मुलाखत घेतली गेली आणि साऱ्या महाराष्ट्रानं प्रत्यक्ष ताईंच्या तोंडून या अमर या त्यागाची, भोगाची कहाणी ऐकली. ताईंची मनस्थिती मात्र सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो अशीच होती. ताईंनी केवळ आपलं कर्तव्य बजावलं होतं. काळ आपलं कर्तव्य बजावत होता. ताईंच्या शरीर प्रकृतीवर आता वृद्धापकाळाच्या खुणा जाणवू लागल्या. गेले काही दिवस त्या अंथरुणावरच होत्या. आल्या गेल्याला कधी ओळखायच्या तर कधी आपल्या लेकराला सुद्धा नावानं हाक मारू शकत नव्हत्या. हळूहळू शरीर अचेतन झालं. श्वास चालू होता, पण आसपासचे चराचर अदृश्य झालं होतं जणू. आत्म्याला ध्यास लागला होता मुक्तीचा. मृत्यूनं त्यांच्या भेटीसाठी दिवस निवडला 24 मे 1987. वेळ होती दुपारी 3:35 तिन्ही मुलं, सुना, दोन्ही लेकी, जावई, नातवंड यांनी भरल्या घरात ताईंनी अखेरचा श्वास घेतला. क्रांतिकारी सावरकर घराण्यातली तेजस्वी अग्निशलाका विझली. आपल्या वागण्यात, बोलण्यात, लिहिण्यात आणि जगण्यात सातत्यानं देश डोळ्यात ठेवणारं सावरकर हे राष्ट्राभिमानी कुटुंब. आपल्या जाज्वल्य देशप्रेमामुळे सर्वस्वाचं धगधगत्या यज्ञकुंडात हवन करून अग्निपरीक्षेला उतरलेलं हे कुटुंब. या यज्ञकुंडात धगधगून पावन झालेली ताई ही एक अग्निशिखा. आणखी एक तारका मावळली. महामानवांच्या पिढीतलं आणखी एक व्यक्तिमत्व भूतकाळाच्या खजिन्यात जमा झालं. सावरकरांच्या घराण्यातल्या स्त्रियांनी पाळावयाचं असिधारा व्रत ताईंनी अखेरपर्यंत पाळलं आणि जाता जाता या व्रताचा वसा आपल्या सुनांच्या ओटीत टाकून गेल्या. ताई आता दिसायच्या नाहीत. त्यांचा मऊ आश्वासक हात आता त्यांना वाकून नमस्कार करणाऱ्याच्या मस्तकावरून फिरणार नाही. फसलेल्या आणि धर्मांतराच्या जाळ्यात अडकणाऱ्या महार मांग युवतींना घरी ठेवून घेऊन त्यांना कला कौशल्य शिकवणारे, घडवणारे, त्यांना माणुसकीनं वागवणारे ताईंचे प्रेमळ भक्कम हात. एवढंच नव्हे तर अशा एका फसलेल्या कुमारी मातेचं आपल्या घरी बाळंतपण करणारे, तिच्या बाळाला जगवणारे आणि तिला मार्गी लावणारे ताईंचे मार्गदर्शक हात. प्रसंगी वंदे मातरमचा आग्रह धरत हिंदू महासभेच्या मोर्चात अग्रभागी चालताना ध्वजा पकडणारे ताईंचे निर्भय हात. आता कायमचे दृष्टीआड झाले. स्वतंत्र भारताच्या सोनेरी इतिहासाचं मौलिक पृष्ठ ज्यांनी आपल्या
त्याग, शौर्य, धैर्य आणि पराक्रमानं लिहिलं त्या सावरकरांच्या घराण्यातील त्या तिघी तेजस्वी शलाका आज अनंतात विलीन झाल्यात. दावा नलात निज मातृविमोचनार्थ, हा स्वार्थ जाळूनिया ठरलो कृतार्थ. दावा नलात आपल्या सर्वस्वाची आहुती देणाऱ्या त्या तिघी सतीचं वाण स्वीकारून निर्भयपणे देश, धर्म, संस्कृती आणि समाजाच्या कल्याणार्थ काया वाचा मने झिजत राहिल्या. सावरकर घराण्यातील या तिघींच्या कायारूपी चंदनी समिधा राष्ट्राय स्वाहा झाल्या. केवळ राष्ट्राय स्वाहा. इदन्न मम. वंदे मातरम. पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर सौ शुभा साठे लिखित त्या तिघी या पुस्तकाचं अभिवाचन. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 63 आपण ऐकलात. हा या पुस्तकाचा शेवटचा भाग होता. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. श्रोतो, रेडिओ जयंतच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला नक्कीच प्रेरणा देतोय. आतापर्यंत आपण आनंदी कट्ट्याचे 700च्या वर भाग ऐकलेत. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपतीचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध याचे 207 भाग आपण ऐकलेत. डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचे देणं, सानी गुरुजी लिखित श्यामची आई, प्रभुजी पाठक लिखित बिल्वपत्र, CL कुलकर्णी लिखित अनुभूती, मेघावळ अशा आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेले हे सगळे दर्जेदार कार्यक्रम आपल्याला केव्हाही, कुठेही आणि कधीही पुन्हा पुन्हा ऐकता येणार आहेत. त्यासाठी आपल्याला फक्त रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आणि हो, रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेडिओ जयंतच्या दर्जेदार कार्यक्रमांचा आनंद भरभरून घ्या. आणि त्याबरोबरच रेडिओ जयंत या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला आणखी कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतील याविषयीच्या आपल्या सूचना आणि अभिप्राय आम्हाला नक्कीच कळवा. या सूचना आणि अभिप्राय आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहूनही पाठवू शकता किंवा 94 222 55 909 आणि 94 209 023 09 या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करूनही कळवू शकता. पुनश्च एकदा आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.